इतिहासात पहिल्यांदाच शिक्षक संघटना सरसावली आहे मराठी शाळांच्या बळकटीकरणासाठी आणि घेतला आहे एक मोठा निर्णय, थेट 25 लाखांचा निधी. मुंबईच्या कांजूरमार्ग येथील डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालयासाठी शिक्षक नेते डॉक्टर विशाल कडणे यांनी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत शाळेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला. शैक्षणिक चळवळीत एक नवीन आदर्श घालून दिला आहे. 6 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉक्टर कडणे यांनी निधी मागील उद्देश स्पष्ट करत मराठी शाळांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यात मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानंतर राजश्री शिरवडकर यांनी डॉक्टर कडणे यांच्या कार्याचे कौतुक करत शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेकडून आवश्यक ते सहकार्य नक्की दिले जाईल असे आश्वासन दिले. पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधनांनी कमतरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गरजा या सगळ्या प्रश्नांवर उपाय म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो. मराठी शाळांच्या भविष्यासाठी हा केवळ एक निधी नाही, तर एक नवा विश्वास आहे, एक नवी सुरुवात आहे.